सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी नमस्कार. इयत्ता 10वी विषय मराठी हिंदी माध्यम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षर भारती मराठी विषयाचा कृतीपत्रिका आराखडा पाहणार आहोत. तर या ठिकाणी ही द्वितीय भाषा जी आहे अक्षर भारती 8 ऑगस्ट 2019 रोजी सुधारित आराखडा तयार करण्यात आला आणि या सुधारित आराखड्यानुसार जी कृतीपत्रिका तयार करण्यात आली त्या कृतीपत्रिकेचा आढावा आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजेच 2019 नुसार जो कृतीपत्रिका आराखडा तयार झाला त्या आराखड्यामध्ये जी कृतीपत्रिका तयार झाली त्यामध्ये एकूण 5 घटक जे आहेत किंवा 5 विभाग जे आहेत त्या 5 विभागांमध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पण त्या अगोदर आपल्याला अक्षर भारती हे जे इयत्ता 10वीचं जे पुस्तक आहे पाठ्यपुस्तक त्यामध्ये पाठ किती आहेत, कविता किती आहेत आणि स्थूलवाचन किती आहेत ह्याविषयी माहिती मिळवायची आहे. तर एकूण पाठ आहेत 9, कविता आहेत 7 आणि स्थूलवाचन 4. तर त्यानुसार गुणनिहाय जी विभागणी करण्यात आली ती विभागणी आता आपण पाहणार आहोत. आणि SSC बोर्ड एक्झाममध्ये जो पॅटर्न वापरला जातो कृतीपत्रिका आराखड्याचा तर त्याविषयी आपण या ठिकाणी आज माहिती मिळवणार आहोत. इयत्ता 10वी घटकनिहाय गुण विभागणी जी केलेली आहे त्यातील विभाग पहिला जो आहे गद्य विभाग त्यासाठी 18 गुण दिलेले आहेत. विभाग पद्य यासाठी 16 गुण दिलेले आहेत. विभाग तिसरा जो आहे स्थूलवाचन यासाठी फक्त 6 गुण दिले गेलेले आहेत. आणि विभाग चौथा जो आहे भाषाभ्यास त्यासाठी 16 गुणांची विभागणी करण्यात आलेली आहे. आणि लास्ट विभाग जो आहे उपयोजित लेखन हा विभाग जो आहे 5वा हा सगळ्यात मोठा म्हणजे 24 गुणांचा आहे. तर अशा प्रकारे आपली कृतीपत्रिका जी आहे ही एकूण 80 गुणांची आहे. तर या 80 गुणांना कशा प्रकारे विभाजित करण्यात आलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी या कृतीपत्रिका आराखड्यानुसार आज आपल्याला पाहायचं आहे. तर कृतीपत्रिका आराखडा विभाग 1 जो आहे तो सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत. आणि या आराखड्यानुसार त्यामध्ये विभागामध्ये पुन्हा उपविभाग जे आहेत हे उपविभाग केलेले आहेत. त्यातील उपविभाग अ, उपविभाग आ आणि उपविभाग ई अशा 3 भागांमध्ये ह्याची वर्गीकरण केलेलं आहे. तर हा जो विभाग 1 आहे तो 18 गुणांसाठी आहे. आणि परत उपविभागांना किती मार्क दिलेले आहेत आणि कशा प्रकारे गुण विभागणी केलेली आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. यामधील पठित उतारा जो अ आहे आणि पठित उतारा आ म्हणजेच आपल्या अक्षर भारतीमधून 2 पठित उतारे विभाग 1 मध्ये घेण्यात आलेले आहेत. आणि तिसरा जो उतारा आहे तो अपठित म्हणजे अक्षर भारती ह्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे. म्हणजे 2 उतारे हे अक्षर भारतीतून घेण्यात आलेले आहेत आणि एक उतारा जो तिसरा उतारा जो आहे अपठित हा पुस्तकाबाहेरून घेण्यात आलेला आहे. तर पठित उतारा अ जो आहे त्यासाठी 7 गुण दिले गेलेले आहेत. पठित उतारा आ जो आहे त्यासाठी 7 गुण दिले गेलेले आहेत. आणि तिसरा जो अपठित उतारा आहे त्यासाठी 4 गुण म्हणजेच या ठिकाणी एकूण 18 गुणांची विभागणी केलेली आहे. तर आता या पठित उतारा अ आणि आ यासाठी कशा प्रकारची आकलन कृती जी आहे ती आपल्याला सोडवायची आहे ते अगोदर आपण जाणून घेऊया. अ आणि आ 7 गुणांसाठी कृतीनिहाय विभागणी आता आपण पाहणार आहोत. आकलन कृती
1 यासाठी 2 गुण दिलेले आहेत आणि ह्या 2 गुणांसाठी आणि आकलन कृती 2 ह्यासाठी देखील 2 गुण दिलेले आहेत. तर या टोटली 4 गुणांसाठी कशा प्रकारे आपण प्रश्न आपल्याला येऊ शकतील त्याविषयी आढावा आता आपण घेणार आहोत. तर आकलन कृती 1 आणि 2 यामध्ये जे प्रश्न विचारले जातील, उदाहरणार्थ कोणते लिहा. आता कोणते लिहा असा जर प्रश्न आला तर त्यामध्ये एकाच शब्दामध्ये उत्तर लिहायचं असेल म्हणजे उत्तर हे छोटं असेल, म्हणून अर्ध्या मार्कासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे एकंदरीत 4 प्रश्न लिहिल्यास आपल्याला 2 गुण या ठिकाणी मिळतील. दुसऱ्या स्वरूपाचा प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या असं जर असा प्रश्न आला तर एक प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी 1 मार्क, म्हणजेच टोटली 2 प्रश्न लिहिल्यास आपल्याला 2 गुण मिळतील. त्यानंतर असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल की काय ते लिहा. असा प्रश्न असेल तर तो प्रत्येक प्रश्न अर्ध्या गुणासाठी म्हणजेच टोटली 2 गुणांसाठी आपल्याला 4 प्रश्न लिहावे लागतील. किंवा जोड्या लावा असा प्रश्न आला तर 4 जोड्या लावण्यासाठी आपल्याला 2 गुण दिले जातील. कधीतरी कारण द्या किंवा कारण सांगा असाही प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न जो आहे तो 1 गुणासाठी 1 अशा प्रकारे 2 प्रश्न जर आपण लिहिले तर आपल्याला 2 गुण या ठिकाणी दिले जातात. म्हणजे अ आणि आ ह्या 2 उपविभागांसाठी आपल्याला जे आकलन कृती 1 आणि आकलन कृती 2 जे आहे यासाठी अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तिसरा जो विभाग आहे म्हणजेच विभाग 1 मधील तिसरा प्रश्न जो आहे स्वमताचा प्रश्न, हा अतिशय महत्त्वाचा आहे की जो आपल्याला लिहायचाच आहे. ह्याचं कारण, इसका कारण ये है बच्चों कि जो स्वमत का प्रश्न है अभिव्यक्ति पर प्रश्न है और अभिव्यक्ति पर ये प्रश्न होने के कारण वो हमारी खुद की राय है. म्हणजेच आपलं ते स्वतःचं मत असेल आणि म्हणून ह्यासाठी हे उत्तर जे आपण लिहू ते विषयाच्या अनुषंगाने जर दिलेलं असेल तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी चांगले गुण मिळू शकतात. पण कधीतरी या ठिकाणी स्वमताच्या ऐवजी विस्तारित प्रश्न देखील त्या उतार्यावर आधारित असे विचारले जातात आणि हे विस्तारित प्रश्न जे विचारले जातात त्यासाठी देखील आपल्याला 3 गुण जे आहेत ते 3 गुण दिले जातात. तर अशा प्रकारे अ आणि आ ह्या 2 मुद्द्यांसाठी आपल्याला टोटली जे 7 गुण आहेत त्या 7 गुणांची विभागणी अशा प्रकारे केलेली आहे. आणि उपविभाग ई जो आहे या उपविभाग ई साठी 4 गुणांसाठी कृतीनिहाय विभागणी कशी केलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी फक्त आकलन कृती 1 आणि आकलन कृती 2 अशा 2च कृती दिलेल्या आहेत आणि प्रत्येकी कृती 2-2 गुणांसाठी या ठिकाणी आहे. या ठिकाणी जे प्रश्न विचारले जातात, मतलब बच्चों यहाँ जो प्रश्न पूछते हैं वो प्रश्न जो है वेब आकृति निकालने के लिए आते हैं. अभी पता है आपको वेब आकृति क्या है, मतलब जो चौखट आते हैं उस चौखट में हमें वो प्रश्नों के उत्तर जो है वो लिखने हैं. और ये उत्तर लिखते समय पहले हमें क्या करना है, आंसर लिखना है और बाद में वो जो चौखट आप तैयार करोगे वो चौखट आपको पेन से तैयार करनी है. क्योंकि कभी कभी हमारा आंसर जो है वो बड़ा होता है तो चौखट के बाहर निकल जाता है और आकृति जो है वो हमें पेन से निकालनी है, इसलिए वो जो चौखट है वो हम बाद में तैयार करेंगे. अगर 2 चौखट हमें भरने हैं, प्रश्न जो देंगे उसमें 2 चौखट है तो उसके लिए हमें 1 मार्क्स मिलेगा. और 4 चौखट अगर हमें लिखने हैं उस आंसर में तो उसके लिए हमें 2 मार्क्स मिलेंगे. मतलब इस प्रकार हमें ये जो है प्रथम विभाग हमारा वो टोटली कितने गुणों के लिए है, 18 गुणों के लिए आता है. आता विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 विषय आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे.
तर हा जो विभाग 2 आहे ह्यालाच आपण पद्य विभाग असं म्हणतो. पद्य म्हणजेच कवितांवर आधारित असा विभाग. यामध्ये 2 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, अ विभाग आणि आ विभाग. अ विभाग जो आहे तो 8 गुणांसाठी आहे आणि आ विभाग जो आहे तो देखील 8 गुणांसाठी आहे. पण या दोन्ही विभागांवर उपविभागांवर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर विभाग दुसरा पद्य विभाग, ह्यामध्ये अ आकडा पठित पद्य हा 8 गुणांसाठी आहे. तर त्याच्याविषयी सर्वात प्रथम आपण माहिती मिळवणार आहोत. आणि यामध्ये आकलन कृती 1 ही 2 गुणांसाठी विचारली जाईल. आकलन कृती 2 गुणांसाठी विचारली जाईल. आणि तिसरा आणि चौथा प्रश्न जो आहे तो प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारला जाईल. तर कशा स्वरूपाचे हे प्रश्न असतील त्याविषयी आपण आता जाणून घ्यायचं आहे. आकलन कृती 1 जी आहे की कोणती घटना केव्हा घडली ते सांगा. म्हणजेच कोणती घटना केव्हा घडली हे सांगण्यासाठी प्रत्येकी अर्धा गुण असेल आणि त्यासाठी 4 प्रश्न लिहिल्यास आपल्याला 2 गुण मिळतील. जर जोड्या विचारल्या गेल्या तर त्यासाठी आपल्याला 2 गुणांसाठी 4 जोड्या ज्या आहेत त्या लिहाव्या लागतील. किंवा कारण द्या असा प्रश्न असेल तर ते 2 प्रश्न लिहिल्यास आपल्याला 2 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणजेच आकलन कृती 1 आणि आकलन कृती 2 ह्या प्रत्येकी कृतीसाठी 2 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता ह्यातीलच तिसरा आकडा जो आहे कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे. आता पाठ्यपुस्तकावर आधारित कोणतीही कविता असेल जी दिलेली असेल त्यामधील 4 शब्द विचारले जातील आणि आपल्याला त्यासाठी पर्यायवाचक शब्द म्हणजे त्या शब्दांचा समानार्थी शब्द जो आहे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि असे 4 शब्द जर आपण लिहिले तर त्या 4 शब्दांसाठी 2 गुण, म्हणजेच प्रत्येक शब्दासाठी आपल्याला अर्धा गुण दिला जाईल. त्याचप्रमाणे क्रमांक 4 काव्य सौंदर्य लिहा. ह्या काव्य सौंदर्यासाठी 2 गुण आहेत. आता पहा या ठिकाणी काव्य सौंदर्य हा प्रश्न नमुन्या दाखल दिलेला आहे. पण ह्याच ठिकाणी भाषा सौंदर्य लिहा, भाव सौंदर्य लिहा किंवा काव्य सौंदर्य लिहा अशा वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि हे प्रश्न विस्तारित स्वरूपाचे असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 2 गुणांची विभागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता विभाग नंबर 2 मधील जो उपविभाग अ आहे त्याविषयी आपण माहिती मिळवली. तर उपविभाग आ जो आहे की ह्यासाठी देखील 8 गुण दिलेले आहेत. आणि या 8 गुणांची कृतीनिहाय विभागणी कशी केलेली आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे एकूण 7 कविता आहेत त्या 7 कवितांपैकी 2 कविता या ठिकाणी या प्रश्नामध्ये दिल्या जातील. प्रश्न कसा असेल त्या पाहूया आपण. दिलेल्या 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडविणे आवश्यक किंवा अपेक्षित. मग या 6 पैकी 5 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. म्हणजेच एकूण या ठिकाणी 6 प्रश्न दिलेले आहेत. पण 6 पैकी आपल्याला फक्त 5 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि हे जे 5 प्रश्न आहेत त्यातील पहिला प्रश्न जो आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्रीचे नाव सांगा. मग या प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्रीचं नाव सांगण्यासाठी आपल्याला 1 गुण असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला कवितेचा विषय सांगायचा आहे. प्रस्तावनेमध्ये जो विषय शॉर्टकटमध्ये दिलेला असतो तो विषय आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. कारण फक्त 1 गुणांसाठी हा
विषय लिहायचा असल्यामुळे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. म्हणजे जी कविता तुम्हाला चांगल्या प्रकारे येत असेल तर त्या कवितेची माहिती तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात आणि त्याच कवितेतील 2 ओळी तुम्ही या तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिणार आहात आणि त्याचा भावार्थ जो आहे म्हणजे सरळ अर्थ तो तुम्हाला त्या 2 ओळींच्या खाली लिहायचा आहे. आणि हा थोडासा विस्तारित प्रश्न असल्यामुळे यासाठी 2 मार्कांचं जे गुणदान आहे ते केलेलं आहे. तर ह्यातील चौथा प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतून मिलनारा संदेश. मतलब बच्चों ये जो चौथा प्रश्न है, इस कविता के माध्यम से आपको क्या सीख मिली है, इस सीख के बारे में लिखना है. और इसलिए आपको 2 गुणों का जो 2 गुण है वो दिए हैं. आगे का प्रश्न है, प्रस्तुत कविता आवड़ने व न आवड़ने कारण. ये जो कविता है जिस पर आप प्रश्नों के उत्तर लिख रहे हैं, ये कविता आपको पसंद आई क्या? अगर आई है तो क्यों? यह आंसर में लिखना है. नहीं आई है तो नहीं लिखो, लेकिन क्यों नहीं ये कविता आपको पसंद, इसके बारे में भी आपको यहाँ जानकारी लिखनी है. और इस आंसर को लिखने के लिए 2 गुण आपको दिए गए हैं. छठवा प्रश्न है, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे. म्हणजे ह्या कवितेतील 4 शब्द जे आहेत. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कविता आपल्यासमोर नाही आहे, पण 4 शब्द जे आहेत कवितेच्या संदर्भात येणारे, कवितामध्ये दिले गेलेले ते 4 शब्द आपल्या लक्षात असले पाहिजेत. त्याच वेळेला आपण हे 4 शब्द लिहू शकू. आणि ह्या 4 शब्द लिहिण्यासाठी आपल्याला 2 मार्कांचं गुणदान केलेलं आहे. म्हणजेच प्रत्येक शब्दाला अर्धा गुण या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे विभाग 2 मधील अ हा एक उपविभाग आणि आ हा एक उपविभाग, अशा 2 उपविभागांसाठी कशा प्रकारे गुणदान करण्यात आलेला आहे याविषयी विस्तारित चर्चा आपण या ठिकाणी केली. त्यानंतर आपल्याला विभाग 3 कडे वळायचं आहे. या विभाग 3 विषयी माहिती मिळवायची आहे आणि हा तिसरा विभाग जो आहे फक्त 6 मार्कांसाठी आहे. स्थूल वाचनावर आधारित हा जो तिसरा विभाग आहे तो आहे. आणि या स्थूल वाचन जे पाठ आहेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ते एकूण 4 आहेत आणि त्या 4 पैकी 3 स्थूल वाचनावर प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. कशा प्रकारे त्याविषयी माहिती, प्रत्येकी 3 गुणांच्या 2 कृती, स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित 3 कृती देणे व त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. मतलब छात्रों यहाँ 3 प्रश्न आएंगे. जो आपके स्थूल पाठ है, स्थूल वाचन के पाठ 4 है टोटली, उसमें से 3 पाठ जो है उन 3 पाठ पर एक प्रश्न आपको दिया जाएगा और उन 3 प्रश्नों में से आपको सिर्फ 2 प्रश्न लिखने हैं और एक प्रश्न के लिए 3 गुण, और दूसरा एक प्रश्न जो आप लिखोगे उस पर 3 गुण. मतलब टोटली यहाँ 6 गुण जो है तो 6 गुण आपको प्राप्त होने वाले हैं. तर या तिसऱ्या विभागावर चर्चा झाल्यानंतर, त्याची माहिती मिळवल्यानंतर आपण विभाग 4 कडे आता वळणार आहोत. आणि या 4 विभागामध्ये कशा प्रकारे घटकनिहाय गुणदान करण्यात आलेला आहे ते आता आपण पाहू. हा 4था विभाग जो आहे त्यालाच आपण भाषाभ्यास विभाग असं म्हणतो. तर हा जो भाषाभ्यास विभाग जो आहे तो व्याकरण घटकांवर आधारित अशा कृती आपल्याला या ठिकाणी सोडवायच्या आहेत आणि ह्या कृती कशा प्रकारे लिहायच्या आहेत त्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. भाषाभ्यास विभाग अ आणि भाषाभ्यास विभाग आ अशा 2 उपघटकांमध्ये ह्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि या उपघटकांमध्ये कशा प्रकारे गुणदान करण्यात आलेलं आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. या 4थ्या विभागासाठी एकूण 16 गुणांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे.
पहिला उपविभाग जो आहे हा आता आपण पाहणार आहोत. व्याकरण घटकांवर आधारित कृती, एकूण गुण 8. विभागासाठी 8 गुण प्रदान करण्यात आलेले आहेत. बच्चों, यहाँ विभाग में 1, 2 और 3 ऐसे 3 भागों में इनका विभाजन किया है. तो पहला अंक जो है वह जो प्रश्न आएंगे उनके बारे में. पहला प्रश्न है वाक्य प्रकार. तो हमारे ग्रामर में जो हम वाक्य प्रकार लेते हैं उसके उदाहरण भी यहाँ दिए हैं. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य और आज्ञार्थी वाक्य, 4 प्रकार के वाक्य आते हैं. तो परीक्षा में 2 वाक्य हमें दे देंगे. वो 2 वाक्य ये जो प्रकार दिए हैं इन प्रकारों में से कौन से प्रकार में आते हैं ये आन्सर में हमें लिखना है. म्हणजे जे वाक्य आपल्याला दिलेले असतील ते वाक्य विधानार्थी आहे का, प्रश्नार्थी आहे का, उद्गारार्थी आहे का किंवा आज्ञार्थी आहे का, हे आपल्याला तपासून बघून त्यानुसार त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असणार आहे वाक्य रूपांतर. तर वाक्य रूपांतर हा जो प्रश्न आहे तो 2 गुणांसाठी आहे. या ठिकाणी दिलेले वाक्य जे आहे ते परिवर्तन करून आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच त्याचं रूपांतर दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला करायचं आहे. प्रश्न विचारला जातो दिलेल्या सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. म्हणजेच जर प्रश्नार्थी वाक्य असेल तर सूचनेमध्ये लिहिलेलं असेल विधानार्थी करा. उद्गारार्थी वाक्य असेल तर ते विधानार्थी करा. आज्ञार्थी वाक्य असेल तर कॉलममध्ये लिहिलेलं असेल की ह्याचं रूपांतर तुम्ही विधानार्थी वाक्यामध्ये करा, किंवा होकारार्थी वाक्य दिलेलं असेल तर कॉलममध्ये दिलेलं असं नकारार्थी वाक्य तयार करा. म्हणजेच वाक्य बदलून लिहिणं किंवा त्याचं रूपांतर करणं आणि सूचनेनुसार आपल्याला हे रूपांतर करायचं आहे. 2 प्रश्न असतील म्हणजेच 2 वाक्य दिले जातील आणि त्या 2 वाक्यांसाठी प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. म्हणजे टोटली आपल्याला या ठिकाणी 2 गुण मिळतील. म्हणजेच आकडा 1 जो आहे त्याच्यासाठी 2 गुण, आकडा 2 त्याच्यासाठी 2 गुण. तर त्यानंतर तिसरा क्रमांक जो आहे वाक्यप्रचाराचा. वाक्प्रचारामध्ये एकूण 3 वाक्प्रचार जे आहेत हे दिले जातील आणि त्यातील 2 वाक्प्रचार लिहिणं हे अपेक्षित असेल. तर बघा, सूचना दिलेली असते कृतिपत्रिकेमध्ये, मतलब सूचना देते उसी के अनुसार हमें वो जो प्रश्न है उसका आंसर लिखना है. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मतलब वो सूचना देते हैं कि वाक्प्रचार का अर्थ, वाक्प्रचार मतलब मुहावरा, तो ये जो मुहावरा है उसका हमें अर्थ लिखना है. अर्थ लिखने के लिए 1 मार्क्स, और वाक्य में उसका उपयोग करने के लिए 1 मार्क्स. मतलब टोटली म्हणजेच टोटली 2 गुणांसाठी हा वाक्य प्रचाराचा जो प्रश्न आहे, म्हणजेच एक वाक्य लिहिण्यासाठी 1 गुण आणि दुसरं वाक्य लिहिण्यासाठी 2 गुण, टोटली 4 गुणांसाठी हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. तर उपविभाग अ जो आहे त्याच्याविषयी आता आपण माहिती मिळवली. त्यानंतर उपविभाग आ जो आहे भाषिक घटकांवर आधारित कृती करा. तर भाषिक घटक ज्यालाच आपण शब्द संपत्ती असं म्हणतो, आणि त्या शब्द संपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर शब्द समूहाबद्दल 1 शब्द लिहिणे, एकवचन आणि अनेक वचन, आणि लास्ट लिंग बदलने. तो यहाँ ये 5 पॉइंट दिए हैं, लेकिन इसमें से 4 पॉइंट पर वो 4 प्रश्न पूछेंगे. और ये सभी पॉइंट जो है सभी, उसमें जो शब्द आपको पूछेंगे, मतलब समानार्थी शब्द 2 पूछेंगे तो हर समानार्थी शब्द पर आपको जो आंसर लिखना है उस आंसर के लिए आपको आधा मार्क्स है, मतलब 2 शब्द लिखने के लिए 1 मार्क्स. तो समानार्थी शब्द 1 मार्क्स के लिए आएगा.
विरुद्धार्थी भी 2 लिखे तो 1 मार्क्स आपको प्राप्त होगा। शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे, मतलब बच्चों ये जो है शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, हे कशा प्रकारे लिहायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं। आणि एक शब्द लिहायचं असल्यामुळे हे जे आन्सर आहे ते छोटं असल्यामुळे 1 गुणासाठी म्हणजेच 2 शब्द लिहिल्यास आपल्याला 1 गुण या ठिकाणी मिळेल। तर त्यानंतर म्हणजे टोटली या ठिकाणी आपल्याला 4 गुण असतील आणि लेखन नियमानुसार लेखन करा। अचूक शब्द ओळखा, म्हणजे 4 पर्याय दिले जातील आणि प्रत्येक पर्याय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडून लिहायचा आहे अचूक शब्दासाठी आणि त्यासाठी आपल्याला 2 गुण दिलेले आहेत। 4 पर्यायासाठी 2 गुण, किंवा हे जर आपल्याला जमत नसेल तर त्यासाठी और प्रश्न दिलेला आहे आणि 2 वाक्य देणे, मतलब 2 वाक्य देते हैं और हर एक वाक्य में 2 जो गलतियां जो होती है वो हमें ढूंढनी है और उसमें सुधार करके वाक्य फिर से लिखना है। हर वाक्य के लिए 1 गुण है, ऐसे 2 गुण यहाँ दिए गए हैं। और इसमें आ में जो लास्ट है विराम चिन्ह, तो ये जो विराम चिन्ह है योग्य विराम चिन्ह वापरा किंवा विराम चिन्ह ओळखा। अभी विराम चिन्ह कौन कौन से है आपको पता है, तो हमें वाक्य देंगे और उसमें हमें इन विराम चिन्हों का योग्य जगह पर इस्तेमाल करना है। किंवा अशा प्रकारचा प्रश्न नसेल तर विराम चिन्ह दिली जातील तर तुम्ही 2 कॉलम करून एका कॉलममध्ये त्या विराम चिन्हाचं नाव आणि दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला विराम चिन्ह लिहायचं आहे। तो अभी हमारा लास्ट विभाग जो है 5वां विभाग है उपयोजित लेखन, और ये सबसे महत्वपूर्ण विभाग है, सबसे ज़्यादा मार्क्स है इसके लिए 24 मार्क्स है। ओ जो है पत्र लेखन पर है और इसके लिए 6 गुण दिए गए हैं हमें। इसमें 2 टाइप के पत्र पूछते हैं, औपचारिक पत्र लेखन और अनौपचारिक पत्र लेखन। औपचारिक में मागणी पत्र और विनती पत्र और अनौपचारिक में अभिनंदन पर पत्र पूछते हैं। तो या ठिकाणी गुणांची विभागणी या 6 मार्कामध्ये कशा प्रकारे केलेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे। या ठिकाणी मायना, दिनांक आणि त्यानंतर आपल्याला विषय जो लिहायचा आहे त्यासाठी 2 गुण दिलेले असतील, मजकूर लिहिण्यासाठी 3 गुण आणि शेवटी जो आपण पत्ता लिहितो ईमेल ID सहित त्या ठिकाणी 1 गुण, म्हणजे अशा प्रकारे टोटली 6 गुण या ठिकाणी दिलेले आहेत। आणि पत्रलेखन जर आपल्याला लिहायचं नसेल तर त्याला पर्याय दिलेला आहे, अपठित गद्य उतार्याचे सारांश लेखन करा। मतलब बच्चों विभाग 1 में तीसरा जो पैराग्राफ देते हैं वो तीसरा उतारा जो दिलेला असतो अपठित, मतलब हमारे पाठ्य पुस्तक के बाहर का, तर त्यासाठी आपल्याला ह्याचं सारांश लेखन करायचं आहे। ते सारांश लेखन कशा प्रकारे करायचं आहे त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। अभी यहाँ ये जो आगे का जो उपविभाग है आ, इसमें टोटली जाहिरात लेखन, बातमी लेखन और कथा लेखन, ये 3 टॉपिक दिए गए हैं और 3 में से हमें सिर्फ कितने लिखने हैं, 2 लिखने हैं। म्हणजे जाहिरात लेखनसाठी 5 गुण असतील, बातमी लेखनसाठी 5 गुण आणि कथा लेखनसाठी 5 गुण, परंतु या तिन्हीपैकी आपल्याला फक्त 2च जे विषय आहेत त्या विषयांवर लिहायचं आहे, म्हणजे त्यासाठी 10 गुण आपल्याला दिले गेलेले आहेत। त्यानंतर उपविभाग ई जो आहे त्या उपविभाग ईचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। लेखन कौशल्य, आणि हे जे लेखन कौशल्य आहे मतलब निबंध लेखन यहाँ करना है हमें 100 से 120 शब्द जो है, तो इतने शब्दों में हमें वो निबंध लेखन करना है। किस प्रकार करना है और किस टाइप के निबंध यहाँ पूछेंगे इसके बारे में। टोटली 8 गुण यहाँ दिए हैं।
निबंध लेखन 3 प्रकारचं दिलं जाईल: प्रसंग लेखन, आत्मलेखन आणि वैचारिक लेखन. तर प्रसंग लेखन हा निबंधाचा जो प्रकार आहे, हा निबंधाचा प्रकार लिहत असताना जो प्रसंग आपण पाहिलेला असेल तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी चित्रित करता आला पाहिजे. त्यानंतर आत्मकथन हा जो प्रकार आहे तो प्रथम पुरुषी भाषेमध्ये हमें, ये प्रथम पुरुषी भाषा जो है इसमें हमें लिखना है, मतलब मैं से हमें शुरुआत करनी है. और तीसरा जो है वैचारिक लेखन. इस वैचारिक लेखन में म्हणजेच या वैचारिक लेखन हा जो निबंधाचा प्रकार आहे तो लिहत असताना अगदी विचारशील कृती करूनच आपल्याला हा तिसरा जो निबंधाचा प्रकार आहे तो आपल्याला लिहायचा आहे. म्हणजेच टोटली या ठिकाणी आपल्याला ह्या 3 विषयांमधून ज्या विषयाची आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यातील एक विषयावर आपल्याला लिहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला 8 गुण दिलेले आहेत. तो इस प्रकार ये हमारा 80 मार्क्स का जो पैटर्न है, ये 80 मार्क्स का पैटर्न अभी पूरा हुआ. इसके बारे में मैंने आपको जो जानकारी दी, मुझे लगता है ये जानकारी आपको समझ में आई होगी और उसी के हिसाब से आप जो प्रश्नों के आंसर लिखोगे उसी हिसाब से आप लिखोगे. और दूसरी बात कि जिसे हम अंतर्गत मूल्यमापन कहते हैं वो 20 मार्क्स का आता है, अंतर्गत मूल्यमापन. और इसमें श्रवण कौशल्य आता है 5 मार्क्स के लिए, भाषण कौशल जो है वो 5 मार्क्स के लिए आता है और स्वाध्याय जो है 10 मार्क्स के लिए. मतलब प्रथम सत्र के लिए 5 गुणों का स्वाध्याय आता है और द्वितीय सत्र के लिए 5 गुण, मतलब टोटली 10 गुण. मतलब अंतर्गत मूल्यमापन जो है वो पूरा अंतर्गत मूल्यमापन जो है उसके लिए 10 गुण दिए गए हैं. म्हणजे अशा प्रकारे आपली लेखी परीक्षा जी आहे ती 80 मार्काची असेल. अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते 20 मार्काचं असेल. म्हणजेच आपला येणारा जो रिझल्ट आहे टोटली 100 गुणांवर आधारित असा आपला रिज़ल्ट येणार आहे. इसलिए बच्चों ये जो पूरा पैटर्न है एक बार आप फिर से देखो, ध्यान देकर और समझने की कोशिश करो. अपेक्षा है कि अच्छे से अच्छा ये कृति पत्रिका जो है आप लिखने की कोशिश करेंगे और अच्छे मार्क्स आपको मिलेंगे. धन्यवाद.